हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग ॲट सियास कॉर्नर. तर 2-3 दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते कारण की थोडी तब्येत ठीक नव्हती, पण आता ऑल ओके आहे. तर या सगळेजण नाश्ता करायला, तर हा ब्रेकफास्ट मी केला होता सियाच्या टिफिनसाठी. आज आहे लास्ट डे पेपरचा आणि होता हाफ डे. सियाच्या पप्पांची तर आज नाईट आहे म्हणून फक्त सियाचा टिफिन होता आणि युवन तर दुपारी जातो. तर इथे रिसीव झाले आहे मला हे पार्सल जे मी ऑर्डर केले आहे स्पेशली माझ्या मैत्रिणीच्या बाळासाठी. हो, मैत्रिणीची झाली आहे डिलिव्हरी आणि तिला झाला आहे बेबी बॉय. तर त्याला बघण्यासाठी जाण्यासाठी काही ना काहीतरी न्यावं लागेल म्हणून मी ऑर्डर केले आहे ऑनलाईन हे डंगरी. आणि हे पहा किती छान आहे ना, कार्टून बेसमध्ये ही डंगरी मुलांना खूपच उठून दिसते. तर ऑर्डर करून ठेवली, आता पाहूया कधी जाता येईल. आणि हो, हे मला खूपच स्वस्त मिळाली आहे, बाहेरपेक्षा दुप्पट स्वस्त मिळाली आहे. तर आज खायची इच्छा झाली होती, इडली चटणी तोंडाला चव नव्हती. दुपारची वेळ होती, स्वयंपाक करायला घेणारच होते. तर यांना मी जस्ट म्हणले की मला इडली चटणी खायची इच्छा झाली आहे, तोंडाला चवच नाही. मग झालं काय, नवरवानी तुरंत इच्छा पूर्ण केली, गेले आणि इडलीचा बॅटर घेऊन आले. मग काय लागले तयारीला. मस्तपैकी बॅटरमध्ये मीठ मिसळलं आणि असं छान फेटून घेतलं, यामुळे ना इडली अशी सॉफ्ट होते. आणि मग काय लागले तयारीला. कुकर ठेवला पाणी तापायला आणि हे मस्त 16 डिश आहे माझ्या इडलीच्या कुकरला आणि ते पूर्ण आम्ही दोघं पार करणार आहे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये. आणि इडलीसाठी आता चटणी तर करावी लागेल ना, तर मी काय खोबऱ्याची चटणी करत बसत नाही, मला ती आवडतही नाही. माझ्या माहेरी ही स्पेशल चटणी आहे, ही रेसिपी आहे स्पेशली माझ्या मम्मीची. हो, इतकी सुपर डुपर हिट आहे ना ही चटणी, जे पण खातं ना तर ते नक्की रेसिपी विचारल्याशिवाय राहतच नाही. आणि सगळ्यांना विश्वास होत नाही की इतकी सिंपल रेसिपी असू शकते. हां, रेसिपी ही आहे की थोडीशी मुठभर शेंगदाणे घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर आणि चटणी भन्नाट लागते बरं का. ह्याच्यामध्ये एकदम छान अशी तिखट मिरची ॲड करायची आणि थोडंसं लसूण आणि झालं, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. थोडीशी दरदरीत वाटायची आणि फोडणी द्यायची. आणि यामध्ये जर तुम्ही लाल कोल्हापुरी मिरची जर हिरव्या मिरचीच्या जागी वापरली ना, हा हा, काय भन्नाट लागते, एकदम साऊथ इंडियन टेस्ट येतं बरं का. आणि इतकी सिंपल रेसिपी आहे, नक्की करून पहा. आणि जर तुम्ही ही चटणी खाल्ली तर नक्की खोबऱ्याची चटणी विसरून जाताल. खोबरं आणा, सोला आणि मग करा. कोण इतकं झंझट करणार, मी तर अजिबात करत नाही कारण की ही रेसिपी आमच्या घरात पूर्ण फेमस आहे. आणि चला तर मग फोडणी देऊन चटणी माझी तयार. आणि हे पहा, माझं कुकरही रेडी आहे इडलीचा. मस्त अशी गुबगुबीत इडली झाली आहे. तशी मला बाहेरच्या बॅटरची इडली फारशी आवडत नाही, पण आज छानच झाली आहे. आता सियाचे पप्पा आणि मी, आम्ही दोघं मिळून हे पूर्ण इडली पार करणार आहे कारण की हा होता आमचा दुपारचा लंच. आणि हो, चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की शेअर करा आणि एकदा नक्की करून पहा. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. ओके.